पण शिवसेना कुठच्याही दादागिरीला घाबरत नाही. भवानी जय शिवाजी. धन्यवाद. आपल्याला जपायचंय आणि 20% राजकारण आणि 80% समाजकारण या उक्तीनुसार गेली अनेक वर्ष या शिवसेनेची वाटचाल चालली. त्या शिवसेनेचा भंग आपण सर्वांनी आपल्या काळात परिधान केला. तसेच झालेले आहे यांचं आपल्या ऑल इंडिया एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनचे क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्री 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 श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की हिंदू हृदय सम्राट धर्मवीर आनंदीय साहेबांचा या ऐतिहासिक सोहळ्यात पक्ष प्रवेश सोहळ्यात सगळ्या कामगारांचं मान्यवरांचं उदयजी सामंत यांचा सत्कार करा. नामदार उदयजी सावंत साहेब आगे बढ़ो. मंगेश कुडाळकर गजरात त्यांचं स्वागत करायचंय. श्री उदयजी सामंत यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. व्यासपीठावर उपस्थित असलेले विधिमंडळातील माझे सहकारी आमदार मंगेशजी कुडाळकर साहेब, त्यांच्या नेतृत्वाखाली या विमानतळावर आपण संघटना उभी करतोय. ते माझे मित्र कुणालजी सरमळकर, त्यांचे सर्व सहकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनी. माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात 2004 सालामध्ये झाली आमदार म्हणून आणि 2004ला आमदार झाल्यानंतर मी पहिल्यांदा विमानामध्ये बसलो. कदाचित तुम्हाला हे खरं वाटणार नाही, पण माझ्या विमानाचा प्रवास हा 11 डिसेंबर 2004ला पहिल्यांदा झाला. आणि त्यावेळी मी विमानतळावर आल्यानंतर एक माहोल बघायचं. काही नेते येत आहेत, त्यांना रिसिव्ह करायला कोणतरी येत आहे, त्यांचा जय जयकार कोणतरी करत आहे. आणि त्याच्यानंतर असं लक्षात आलं की जे जय जयकार करणारी लोक होती, ज्यांचा जय जयकार करत होती, त्याच लोकांनी त्यांना फसवलं. त्या कंपन्यांच्या नावांमध्ये मी जात नाही किंवा त्यावेळी विमानतळावर असलेल्या नेत्यांच्या युनियनच्या नावामध्ये देखील मला जायचं नाही. पण आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कुडाळच्या पुढाकारानं विमानतळ मुंबई असेल किंवा नवी मुंबईचं विमानतळ असेल, इथं फक्त आणि फक्त शिवसेनाच बघायला मिळते. आणि ती शिवसेना म्हणजे तुम्ही जो मफलर घातलाय त्या धनुष्यबाणाची शिवसेना बघायला मिळते. गेल्या वर्षभरामध्ये मंगेशजी असतील, कुणालजी असतील, यांच्या पुढाकाराने अनेक प्रश्न तुमचे
सोडवण्याचं भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालं. आणि सुरुवातीला सांगतो, कोणाच्याही दादागिरीला घाबरायची आवश्यकता नाही. आता तुम्ही शिवसेनेचे सभासद झालेले आहात. आता सगळे कॅमेरे चालू आहेत म्हणून आता माझी तेवढीच ब्रेकिंग होईल. पण शिवसेना कुठच्याही दादागिरीला घाबरत नाही. याच्या पुढे शिवसेनेला सगळे घाबरले पाहिजे अशा पद्धतीचं वातावरण या विमानतळावर नक्की आपण निर्माण करू. परंतु हे निर्माण करत असताना अजून एक मला आपल्याला विनंती करायची आहे की आपण ज्या कंपनीमध्ये काम करतो, ज्या मॅनेजमेंटच्या हाताखाली काम करतो, त्यांना त्रास होणार नाही याची जबाबदारी देखील आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे. संप केला, आंदोलन केलं म्हणजे सगळेच प्रश्न सुटतात अशातला भाग नाही. त्यांचं मगाशी मी नाव घेतलं, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो आणि आमची खासियत आहे आंदोलन न करताच आम्ही प्रश्न सोडवतो. भविष्यामध्ये अन्याय होत असेल तर कुणाची उद्योगमंत्री म्हणून नक्की तुमच्या सोबत मी आहे. ही अतिशय आदर्शवत अशी सेवा असली पाहिजे. त्यांनी सांगितलं पाहिजे की शिवसेनेच्या युनियनमध्ये काम करणारी आमची भगिनी असेल, तुमच्या पगारवाढीचा प्रश्न आहे, बीबीसीच्या संदर्भातला ती जबाबदारी माझ्यावर सोडून द्या. युनिव्हर्सिटीच्या मॅनेजमेंट बरोबर बैठक लावायची आहे, ती पण जबाबदारी माझ्यावर सोडून द्या. फक्त तुम्ही जबाबदारी घ्या की आम्ही देखील प्रामाणिकपणानं काम करू आणि या महाराष्ट्रातल्या विमानातनं फिरणाऱ्या लोकांवर कधीही थांबण्याची वेळ येणार नाही, कधीही ते आपल्यावर नाराजी व्यक्त करतील अशी वेळ येणार नाही. एवढं चांगलं काम आपल्या युनियनच्या माध्यमातून आपण करावं, एवढीच माझी आपल्याला हात जोडून सगळ्यांना विनंती आहे. तर कसोटी आजपासून सुरू झाली, बरोबर ना? ऑल इंडिया नाव पण एवढं मोठं ठेवलंय, उच्चारताना पण जमला. पण या नावाप्रमाणेच आपली संघटना मोठी असली पाहिजे आणि या नावाप्रमाणेच आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. मी मगाशी दादागिरीचा जो उल्लेख केला, जाणीवपूर्वक केला. आपण सगळे महाराष्ट्रामध्ये राहणारे आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आपण जपणारे आहोत, छत्रपती संभाजी महाराजांचा वारसा आपण जपणारे आहोत. मोडेल पण वाकणार नाही हा आपला बाणा आहे. त्याच्यामुळे कोणालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. शेवटी वाघ म्हटला तरी खातो, वाघोबा म्हटला तरी खातो, मग वाघ्या म्हणायला काहीच हरकत नाही, तर शेवटी खाणारच आहे. त्याच्यामुळे चिंता अजिबात करू नका. माननीय एकनाथ शिंदे साहेबांना सांगून मी या कार्यक्रमाला उपस्थित राहतोय. साहेबांनी देखील या कार्यक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा दिलेल्या आहेत. तुमच्या ज्या ज्या काही अडीअडचणी असतील त्याचा अख्खा कागद कुणाला माझ्याकडे दिलाय. म्हणजे ह्याच्या कार्यक्रमाला जेव्हा मी येतो तेव्हा पुन्हा एकदा 10वीच्या पेपरला बसल्यासारखं मला वाटतं. हा प्रश्न लिहितो आणि मला सांगतो माईक पण उत्तर द्या. पण त्याची भावना चांगली आहे, तो प्रामाणिकपणानं तुमच्याबरोबर काम करतो. परवा देखील बीबीसीचा ताई एक प्रश्न निर्माण झाला, तुमच्यासाठी कुणाला सरळ करणं लोकांची भूमिका घेतली आणि तुम्हाला पाहिजे ते मी करून दिलं. त्याच्यामुळे आपल्याच युनियनमध्ये पाहिजे ते होतं, दुसऱ्या कुठच्याही युनियनमध्ये होत नाही. 5-6 महिन्यापूर्वी ताई, पण आज ताईमुळे युनियन चांगली आहे. मॅनेजमेंटला त्रास न देणारी युनियन हे आमच्या राज्यामध्ये विमानतळामध्ये पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगितले की आमच्या तुमच्याकडे ह्या अपेक्षा आहे. आंदोलन करत करतच आम्ही मोठे झालो. आंदोलन जर केली नसती तर उदय सामंत राज्याचा उद्योगमंत्री झाला असता. पण हे सगळं करत असताना आपला संयम हा अतिशय महत्वाचा आहे आणि तो आपण संयम ठेवावा एवढीच कळकळीची विनंती आपल्या सगळ्यांना करतो. आपण मोठ्या संख्येमध्ये आमच्या युनियनमध्ये सामील झाला त्याबद्दल आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि आमच्याकडे आला तेव्हा ऑलरेडी आमच्याकडे आमच्या युनियनमध्ये काम केल्याचा पश्चाताप तुम्हाला होणार नाही हा देखील आपल्याला शब्द देतो. आणि भविष्यात
प्रत्येक विमानतळावर माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली संघटना प्रस्थापित झाली पाहिजे. या पद्धतीने आपण आदर्शवत काम करावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उदयजी साहेबांनी एवढं उत्तम मार्गदर्शन केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. एका जागी टेबल राहा म्हणजे सर्व युनियनचे सर्व कर्मचारी आणि पदाधिकारी त्यांची नावं दत्तराज परब, विलास तांबे, सुधाकर कांबळे, प्रशांत गावंगे, विद्युत वाघ, फयाज खान, मागे मागे या मॅडम सुनील इकडून या अजराईल कंपनीचे ड्रायव्हर्स आणि लोडर कमिटीचे मेंबर्स सुहास रानमळे, दिनेश वारंग, विनोद कांडगिले, राजू वसंत भगत, दीपेश रमेश राऊत, विशाल शंकर कांबळे, हरिश्चंद्र, संदीप काशीराम कांबळे, सचिन तुकाराम कांबळे, सचिन सुरेश. प्रवेशाला उत्साह निर्माण करायचा आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. मी ड्युटी टीमच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा मंचाजवळ आमंत्रित करते. हेमंत रावत, भारती तांबे, संजयजी मोरे साहेब तिथे उपस्थित झाले. आज सामंत साहेबांना सर्वांनी प्रवेश घेत आहे. जवळजवळ 1200 लोक तरी असतील आज, कारण त्यांना कामावर विश्वास आहे. शिंदे साहेबांवर जो विश्वास आहे, शिवसेनेवर जो विश्वास आहे, बाळासाहेबांनी दिघे साहेबांचे विचार घेऊन चालले. हे खरी शिवसेनेमध्ये आज सगळ्यांचा प्रवेश झालेला आहे. असते असते इथे एकच युनियन राहणार मला असं वाटतं. तर ज्या प्रकारे आज बघितलं साहेब, बराच विषय होता ज्याला धरून कर्मचारी संतप्त होते, त्रास होता त्यांना, आणि त्यांना कोण मदत करणार अशा वेळेला शिवसेना धावली आणि अशा पद्धतीने त्यांचे प्रश्न आता सुटणार. अनेक प्रश्न त्यांचे आहेत. प्रश्न सुटल्यानंतर तुम्ही परत एकदा बाईट घ्या प्रवेश झालेल्या लोकांची. आता नाही, ऍक्च्युली मला विचारायचं कारण हे होतं की काय असे प्रश्न आहेत की त्यांना तुमच्याकडे म्हणजे आवर्जून यावं लागलं. प्रश्न भरपूर काय आहे हो, पण मेन प्रश्न तर त्यांचा पगार वाढीचा आहे. तो आता सामंत साहेबांनी सांगितलं की मी लवकरात लवकर बैठक लावून तो प्रश्न सोडवतो. थँक्यू.